लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा रांगोळी, फुलवात अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी आली दिवाळी, आमच्या घरी अन तुमच्या घरी, आली दिवाळी आली दिवाळी, आमच्या घरी अन तुमच्या घरी, ताई भाऊ जमतील गप्पा गाणी रंगतील, ताई भाऊ जमतील गप्पा गाणी रंगतील, प्रेमाच्या झरतील सरी, आली दिवाळी आली दिवाळी, आली दिवाळी आली दिवाळी. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सुख, शांती, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य, प्रतिष्ठा, आरोग्य या सप्तरंगी दिव्यांनी आपलं सर्वांचं जीवन प्रकाशमय करणारा आणि आपल्या सर्वांच्याच आवडीचा सण येतोय, ती म्हणजे दिवाळी. यामध्ये दिवाळी का साजरी करतात, दीपोत्सव, दिवाळीचे महत्त्व, कृषी संस्कृतीमध्ये दिवाळीचे काय महत्त्व आहे, किल्ला का बनवतात, दिवाळी किती दिवस साजरी करतात आणि आम्ही दिवाळीची पूर्वतयारी कशी आणि काय काय करतो आणि आमच्याकडे दिवाळी कशा पद्धतीने साजरी केली जाते याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण लाडू, चकल्या, करंजी, शेव, चिवडा, खाजा हे पदार्थ आणि तिखट, गोड, खमंग, चटपटीत आणखीन बरेच पदार्थ कसे करायचे हे अगोदर आपण पाहिले आहे. आपणा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या गोड, तिखट, खमंग, चटपटीत फराळाच्या पदार्थाप्रमाणे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छा. दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुख, समृद्धी, आरोग्याचे किरण येती घरी, मांगल्याचे तोरण बांधू दारी, रंगीत रांगोळीचा शालू भरजरी, रेखाच किचनमधल्या फराळाच्या पदार्थाची चव भारी आणि लज्जतच न्यारी. रेडीमेड किल्ला, त्यावर ठेवण्यासाठी सैनिक, लहान लहान आकाशकंदील, पणत्या, तुपातल्या फुलवाती, त्या पंतीत घालायला तेलवाती, तेल, आंब्याची पाने, रांगोळी, झेंडूची फुलं, मोठा आकाशकंदील, उदबत्ती पुडा हे पूजेचे साहित्य आणि प्रसाद, हे आंघोळीचं साहित्य, बदाम तेल, उटणे, अत्तर आणि मोती साबण. उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. हे इतकंच महत्त्वाचं साहित्य आहे. परंतु दिवाळी 5 दिवस असते, तर 5 दिवस त्या त्या दिवसानुसार साहित्य, पूजा अर्चा, नैवेद्य असतो. परंपरेनुसार प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते. गावाकडे अजूनही दगड, माती वापरूनच किल्ला करतात. शहरात असा रेडीमेड किल्ला आम्ही आणून करतो. नातवंडांना माझ्या खूपच आवडतो. आता आपण दिवाळी हा सण का साजरा करतो हे जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्माची हजारो वर्षापूर्वीची संस्कृती फार जुनी आहे. भारतात साजरे करण्यात येणाऱ्या सणात दिवाळीचे धार्मिक तसेच सामाजिक दृष्ट्या एक वेगळेच महत्त्व आहे. दिवाळी म्हणजे मनामनामध्ये चैतन्याचा दीप सदैव तेपत ठेवणारा लोकोत्सव. नवरात्र, दसरा, कोजागिरी होते न होते तोपर्यंत कार्तिक महिना येतो. या महिन्यात धूमधडाक्यात गाजवणारी दिवाळी येते. अमावस्येच्या अंधारातून प्रतिपदेच्या प्रकाशात जाणारा हा उत्सव आहे. काळोखावर मात करत उजेडाच्या दिशेने प्रवास करण्याची प्रेरणा हा उत्सव देतो. दीपमांगल्याचे प्रतीक असणारी ही दिवाळी संस्कृतमधील 2 शब्दांच्या उच्चाराने झाली. दीप म्हणजे दिवा, अवली म्हणजे ओळ, म्हणजेच दिव्यांची ओळ, अर्थात दीपावली. दिवाळीच्या बऱ्याच पौराणिक कथा आहेत. राम, लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येला परततात.
त्या दिवशी अयोध्यावासियांना अतिशय आनंद होतो. तो दिवस त्यांना उत्सवाप्रमाणे असतो. रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्येला पानाफुलांच्या तोरणांनी आणि रांगोळ्या काढून सजवतात. त्या दिवशी अमावस्या असल्याने सर्व अयोध्यावासी दिवे लावून संपूर्ण अयोध्येला उजळून टाकतात. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून आनंदोत्सव साजरा करणे, तेव्हापासूनच दिवाळी साजरी केली जाते. आपण आता दिवाळी या सणाला धर्मशास्त्रानुसार धार्मिक अधिष्ठान आहे. हा सण कोणत्याही एका देवाच्या अथवा देवीच्या प्रित्यर्थ नसतो. हा सण प्राचीन काळापासून प्रचलित आहे. भारतीय परंपरेत दीपोत्सवाला खूप महत्त्व आहे. कसे ते जाणून घेऊया. अंधकार दूर करून आसमंत उजळवणाऱ्या प्रकाशाचे ऋण व्यक्त करण्याचा हा उत्सव आहे. वर्षा ऋतूची समाप्ती झालेली असते. जलधाराने तृप्त झालेल्या धरतीने नवीन रूप ल्यालेले असते. शरद ऋतूच्या आल्हाददायक वातावरणात शेतात धनधान्याने लगडलेली पिके डोलत असतात. एकूणच आनंदाचा, उत्साहाचा, उल्हासाचा हा मौसम. अशा या काळात आनंदाला उधाण न आले तरच नवल. हा आनंद दिवाळी या लोकोत्सवातून होतो. दिवाळी हा सण लोकव्यवहाराशी निगडीत आहे. आश्विन शुद्ध द्वादशी म्हणजेच वसुबारसेपासून या सणाची सुरुवात होते आणि कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीजेला या सणाची सांगता होते. 6 दिवस हा सण साजरा होतो. पहिला दिवस वसुबारस, दुसरा दिवस धनत्रयोदशी, तिसरा दिवस नरक चतुर्दशी, चौथा दिवस लक्ष्मीपूजन, 5वा दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा, 6वा दिवस भाऊबीज. हे 6ही दिवस मानवाच्या जीवन व्यवहाराशी घट्टपणे जोडलेले आहेत. दिवाळीच्या 6 दिवसांचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. कृष्ण पक्षाचे 4 दिवस आणि शुक्ल पक्षाचे 2 दिवस अशी या सणाची रचना आहे. त्या त्या दिवसाच्या महत्त्वानुसार त्याबद्दल काही पौराणिक कथा आहेत. त्या आपण दुसऱ्या भागात जाणून घेणार आहोत. आता आपण आमच्याकडे दिवाळीची पूर्वतयारी कशा पद्धतीने करतो हे जाणून घेऊया. कार्तिक महिन्यात सुशीतल हवामानाची चाहूल लागते. आपणा सर्वांना हे एक आनंददायी पर्व असते. आश्विन महिन्यात नवरात्र आणि दसरा सण साजरा केल्यानंतर आमच्याकडे तसेच घराघरात दिवाळीची तयारी सुरू होते. टीव्हीवरील उठा उठा दिवाळी आली, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ही जाहिरात पाहून तर आणखीनच लगबग सुरू होते. प्रथम घराची साफसफाई, रंगरंगोटी, भांडी, अलंकार, घरातील चीज वस्तू घासून पुसून स्वच्छ केल्या जातात. घरापुढे तुळशी वृंदावनापुढे रांगोळ्या काढण्याचा परिपाठ सुरू होतो. दिवाळीच्या स्वागतासाठी घर सज्ज होते. नवीन कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तू खरेदी करतो. आता आम्ही आमच्याकडे दिवाळीचा फराळ कशा पद्धतीने करतो हे जाणून घेऊया. दिवाळीच्या फराळाची परंपरा दीर्घकाळापासून चालत आली आहे. दिवाळीतील महत्त्वाचा भाग म्हणजे दिवाळी फराळ. यासाठी लागणारी लिस्ट, कोणकोणते पदार्थ करायचे हे ठरवून तयार केली जाते आणि त्याचे साहित्य खरेदी केली जाते. सर्वात प्रथम चकलीची भाजणी, अनरसाचे पीठ, करंजीचे सारण तयार केले जाते. नंतर मेन कोर्स करायला सुरुवात होते. यामध्ये लाडू, करंजा, चिरोटे, शंकरपाळे, गुलाबजाम, खाजा हे गोड पदार्थ करतो. पण याच्या जोडीला तिखट खमंग पदार्थ देखील लागतात. तर ते पदार्थ चकल्या, शेव, खारी बुंदी, बाकरवडी, चिवडा केले जातात. दिवाळीच्या आगमनाआधी हे पदार्थ आमच्याकडे तयार होतात. तसेच प्रत्येक घराघरात हे पदार्थ केले जातात. पूर्वी आमच्याकडे गावी फराळाचे पदार्थ, करंजा वगैरे करायला शेजारी पाजारी एकमेकांना मदत करायचो. आज आमच्या घरी, उद्या तुमच्या घरी असे दिवस ठरवले जायचे. परंतु आधुनिक काळात तयार फराळ आणण्याकडे जास्त कल आहे. आपल्या आप्तेष्टांना, हितचिंतकांना मिठाईचे बॉक्स देण्याची प्रथा रूढ झाली आहे. त्यामुळे मिठाईच्या दुकानात आकर्षक वेस्टनात मिठाईचे बॉक्स सजलेले असतात. दिवाळीची ग्रीटिंग कार्डही पाठवली जातात.
घरासमोर आकाशकंदील लावतो, पणत्याही लावून आरास करतो, फटाके फोडतो, इलेक्ट्रिक लाईटच्या माळाही घरावर लावतो, किल्ला करतो. आम्ही आता पुण्यासारख्या ठिकाणी राहतो, त्यामुळं रेडीमेड किल्ला मिळतो, तोच आम्ही ठेवतो. अभ्यंगस्नान, तेल उटणे लावून वगैरे पहाटे करतो. दिवाळीचा आनंद एकमेकांना वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. पुण्यातील चितळीबंधू मिठाईवाले यांची बाकरवडी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतात दिवाळी हा सण महत्त्वाचा आहे. तो धूमधडाक्यात साजरा होतो. दिवाळीच्या दिवसात आम्ही घरातील सर्वजण अभ्यंगस्नान वगैरे झाल्यावर देवदर्शनाला जातो. महाराष्ट्रात दीपोत्सवाला आणि किल्ले आणि दिवाळी अंकाची खास परंपरा चालत आलेली आहे. हल्ली दिवाळी पहाट हा कार्यक्रमही होतो. आवर्जून आम्ही घरातील सर्वजण जातो. सेलिब्रिटी व्यक्ती, गायक, गायिका यांचे कार्यक्रम असतात. त्यानंतर सर्वजणांसाठी फराळ वगैरे असतो. दिवाळीचा हा सण नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व कुटुंबियांनी एकत्रपणे साजरा करतो. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेलेली मुली सणासाठी घरी येतात. विवाह होऊन सासरी गेलेल्या मुलीही माहेरपणाला येतात. यामुळे ऋणानुबंधाच्या गाठी अधिकाधिक घट्ट होतात. आता आपण दीपोत्सव म्हणजे काय हे जाणून घेऊया. मानवी जीवन सुखासमाधानाचे, समृद्धीचे व्हावे, मनामनामध्ये चैतन्याचा दीप सदैव तेवत राहावा, यासाठी साजरा होणारा हा दीपोत्सव. दीप म्हणजे चैतन्य. दिवाळी हा दीपोत्सव असल्याने दिवा हा मुख्य असतो. घरासमोर आकाशकंदील लावण्याची परंपरा आहे. आमच्याकडे पूर्वी आम्ही रंगीबेरंगी कागद कापट्या वापरून आकाशकंदील तयार केला जायचा. शाळेला दिवाळीची सुट्टी असायची, त्यामुळे सर्व मुले उत्साहाने आकाशकंदील करायला सहभागी व्हायची. परंतु हल्ली बाजारातही विविध तऱ्हेचे आकाशदिवे उपलब्ध असतात. आतषबाजीला दिवाळीच्या काळात उधाण येते. एकंदरीतच दारासमोर काढलेल्या रांगोळ्या, तेवत्या पंत्या, प्रकाशमान आकाशकंदील, चमकत्या विद्युत माळा अशी डोळे दिपवून टाकणारी रोषणाई आणि आसमंत उजळून टाकणारी आतषबाजी, अशा वातावरणात दिवाळीला चार चांद लागतात. आता आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा सण उत्सवामध्ये निसर्गाचा मोठा वाटा आहे, तो कसा ते जाणून घेऊया. कृतज्ञता हा भारतीय संस्कृतीचा स्थायी भाव आहे. मानवी जीवनाला आधार देणाऱ्या निसर्गाचे पूजन वेगवेगळ्या सण उत्सवाच्या रूपाने भारतात केले जाते. निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा उद्देश यामागे असतो. आपल्या सर्व सण उत्सवांचा उगम आपल्या कृषी संस्कृतीमध्ये आढळतो. निसर्ग हा कृषी संस्कृतीचा मुख्य आधार. सूर्य, चंद्र, ग्रह, ताऱ्यापासून समस्त चराचर सृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. लहान मोठे जीव मनुष्याच्या जीवनाकरता उपकारक असतात. शेतात राबणारे बैल, उंदरापासून पिकाचे रक्षण करणारे नाग, दूध दुभते देणारी म्हैस गाय, शेतीसाठी बैल देणारी गाय, अशा प्राण्यांचं ऋणही भारतीय समाज सणाच्या रूपाने व्यक्त करतो. दिवाळीबद्दल या सर्व गोष्टी आपण पहिल्या भागात जाणून घेतल्या. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा दिवाळीबद्दल माहिती घेऊन दुसऱ्या भागात भेटू. आनंदाने, उत्साहाने दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी करा. फराळाचा आस्वाद घ्या. दिवाळीचा आनंद लुटा. आपले आरोग्य उत्तम ठेवा. मस्त खा आणि स्वस्थ रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.